नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज बघा मी मेथीच्या 2 जुड्या आणल्या आहेत। मेथी एकदम छान मिळाली आहे। मी आता बनवणार आहे कसुरी मेथी, पण ती उन्हात ठेवणार नाही आहे, घरातच वाळवणार आहे। हे पहा, जुड्या एकदम सुंदर आहेत। आता ह्याची सर्व पानं मी काढून घेत आहे आणि आपण बनवूया कसुरी मेथी। घरच्या घरी बनवा कसुरी मेथी। आपण जी मेथी आणली 2 जुड्या, ती पहा निवडून झालेली आहे आणि ही धुतलेली आहे, स्वच्छ धुवून ठेवलेली आहे। आता ही अशीच पंख्याखाली वाळवायची आणि बनवायची कसुरी मेथी। आता मी मागच्या वर्षी जी कसुरी मेथी अजून माझ्याकडे आहे ती तुम्हाला दाखवून घेणार आहे। ही पहा, धुतलेली मेथी आपण स्वच्छ कापडावर आता पसरून घेतलेली आहे। आता इथे ही अशीच पसरून ठेवायची आहे दिवसभर पंख्याखाली, आपोआप ती वाळते। ऊन दाखवायचं नाही आहे। उन्हात जर ठेवली तर ती फक्त काळी होते, लवकर सुकते पण काळी होते। पण ही अशीच मेथी मी कायम करून ठेवत असते। आता मी मागच्या वर्षी जी वाळवलेली मेथी आहे ती तुम्हाला आता दाखवत आहे, कारण ही मेथी वाळायला आता वेळ लागेल। ह्याला एक साधारण 2 दिवस तरी लागतात, 2 ते 3 दिवस। उन्हात ठेवली तर ती एका दिवसात वाळते, पण मी आता ही उन्हात ठेवणार नाही आहे। आता आपण बघूया वाळलेली मेथी। या पद्धतीने बनते आपली कसुरी मेथी, घरातल्या घरात वाळवलेली कसुरी मेथी। ही पहा, ही मागच्या वर्षीची मेथी मी तुम्हाला दाखवत आहे। मागच्या वर्षी मी हा व्हिडिओ केलेला नव्हता। मी आधी हा प्रयोग करून पाहिलाय आणि मग यावर्षी मी हा व्हिडिओ बनवलाय। एकदम सुंदर मेथी राहते। घरातल्या घरात पंख्याखाली मस्त स्वच्छ सुती फडक्यावर वाळवायची, एकदम छान मेथी राहते। ही कसुरी मेथी अवश्य एकदा तरी घरी करून पहा। ही कसुरी मेथी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला जे नवीन असाल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणारच आहे। आणि एक टिप द्यायची म्हणजे अशाच पद्धतीने तुम्ही पुदिना व कोथिंबीर हे सुद्धा तुम्ही असं वाळवून ठेवू शकता। एकदा तरी अशा माझ्या पद्धतीने मेथी, पुदिना, कोथिंबीर वाळवून अवश्य बघा।